जय शिवराय मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे इथं फारच नुकसान झाले होते। आता त्या शेतकऱ्यांचे जे काही शेतकरी इथं अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी एक फारच खुशखबर इथं आलेली आहे। आता सरकारने त्या शेतकऱ्यांसाठी इथं अनुदान देण्यास मंजुरी दिलेली आहे। आता त्याच बाबतीत एक नवीन जी आर 21 जानेवारी रोजी एक नवीन जी आर त्यांनी निर्गमित करून ह्या अनुदानास मंजुरी देण्यात आलेली आहे। आता या 4 जिल्ह्यांमध्ये हे अनुदान वाटप करण्यात येणार आहे। ते 4 जिल्हे कोणते आहे आणि किती निधी त्यांना इथं वाटप करण्यात येणार आहे, त्याच बाबतीत एक नवीन जी आर त्यांनी इथं निर्गमित करून या अनुदानास मान्यता देण्यात आलेली आहे। आता या जी आरच्या बाबतीत आपण सविस्तर माहिती इथं घेणार आहोत। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मी योगेश दांडगे तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी YouTube चॅनलवरती। मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा। खाली दिलेलं जे काही पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। हा तो जी आर आहे जो निर्गमित करण्यात आलेला आहे। ठीक आहे, ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे ढगाळ वातावरण, तसेच जुलै ते ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये अमरावती, अकोला व बुलढाणा या जिल्ह्यातील ढगाळ वातावरण व तसंच सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकांच्या फळगळीमुळे झालेल्या नुकसानीस विशेष बाब म्हणून मदत देण्यात येण्याबाबतचा हा जी आर इथं 2025 रोजी इथं निर्गमित करण्यात आलेला आहे। ठीक आहे, अतिवृष्टी व पूर, चक्रीवादळ यासारख्या आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झालेल्या, त्यामुळे हा जी आर इथं काढण्यात आला। आता शासन निर्णय काय आहे मित्रांनो, तर वर्धा जिल्ह्यातील आर्वी उपविभागात माहे ऑगस्ट 2024 कालावधीमध्ये ढगाळ वातावरणामुळे संत्रावर्गीय फळपिकांच्या फळगळीमुळे झालेल्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त नागपूर आणि तसेच अमरावती विभागातील अमरावती, अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण, सततच्या पावसामुळे संत्रावर्गीय फळपिकांच्या फळगळी झालेल्या नुकसानासाठी विभागीय आयुक्त अमरावतीने 154 कोटी 98 लाख इथं त्यांनी मागणी केलेली होती आणि त्या मागणीच्यानुसार इथं 165 कोटी 83 लाख 8 हजार इतका निधी इथं देण्यात आलेला आहे। ठीक आहे, आता या निधीला वाटप करण्यासाठी इथं मांडलेले आहे। ठीक आहे, शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्र दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध तरतुदींमधील अथवा आवश्यकतेनुसार पूर्व योजनाद्वारे तरतूद उपलब्ध करून घेण्यात यावी। आता इथं बघा, तुम्हाला हे पैसे कसे भेटणार आहे, तर ते तुमच्या डायरेक्टली अकाउंटमध्ये डीबीटी पोर्टलद्वारे तुमच्या थेट अकाउंटमध्ये इथं येणार आहेत। ठीक आहे, तर तेच त्यांनी इथं लिहिलेलं आहे की सूचित केल्यानुसार डीबीटी पोर्टलद्वारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात निधी वितरित करण्यात यावा। सोबतच्या प्रपत्रामधील सर्व लाभार्थ्यांची माहिती विहित नमुन्यात काळजीपूर्वक तयार करून संबंधित अधिकारीय प्रणालीवर भरून मान्यतेबाबत नियमानुसार कारवाई करावी। शासन निर्णय महसूल वन विभाग 1/1/2024 रोजी नुसार जिरायत पिके, बागायत पिके, बहुवर्षीय पिकांच्या नुकसानीसाठी मदतीची विविध दरानुसार जास्तीत जास्त 3 हेक्टरी मर्यादित असलेल्या खातरजमा करण्यात यावी। कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देण्यात दुरुक्ती होणार नाही। जिल्हा अधिकारी आणि तहसील कार्यालयांनी याची कटाक्षाने काळजी घेण्यात यावी। म्हणजे तो निधी वाटण्यासाठी कोणत्याही विलंब होणार नाही याची जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयांनी कटाक्षाने काळजी घेण्यासाठी इथं शासनाने त्यांना सांगितलेलं आहे। इकडे तिकडे न घुमवता 4 जिल्हे कोणते आहेत आणि किती निधी त्यांना इथं मिळणार मी डायरेक्टली जुलै ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये शेती पिकाच्या नुकसानीकरता वितरित करावयाचा निधीचा तपशील। ठीक आहे, वर्धा जिल्ह्याच्या ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये 5,933 शेतकऱ्यांसाठी 10 कोटी 84 लाख इतका निधी वर्धा जिल्ह्यामध्ये इथं देण्यात येणार आहे। विभागीय आयुक्त अमरावती यांनी दिनांक 11/10/2024 रोजी हा प्रस्ताव इथं देण्यात आलेला होता। आता अमरावतीमध्ये बघा, 41,911 शेतकऱ्यांसाठी 134 कोटी 61 लाख 83 हजार इतका निधी इथं देण्यात येणार आहे। अकोला जिल्ह्यामध्ये जुलै ऑगस्ट 2024 मध्ये या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे आता त्या अकोला जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांना 3,433 शेतकऱ्यांसाठी 10 कोटी 90 लाख 62 हजार इतका निधी इथं देण्यात येणार आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट 2024 मध्ये या कालावधीमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे किती शेतकऱ्यांसाठी 3,852 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 45 लाख 65 हजार इतका निधी इथं त्यांना देण्यात येणार आहे। ठीक आहे, तर एकूण जो का निधी आहे तो आहे 165 कोटी 83 लाख 8 हजार इतका निधी इथं त्यांना त्यांच्या बँक अकाउंटमध्ये इथं डायरेक्टली ट्रान्सफर करण्यात येणार आहे। ठीक आहे, तर असेच हळूहळू ज्या शेतकरी इथं अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी अनुदान मंजूर करण्यात येत आहे आणि थेट त्यांच्या बँक अकाउंटमध्ये इथं टाकण्यात येत आहे। आणि ज्या शेतकऱ्यांचे इथं लिस्टमध्ये नाव आलेले आहे त्या शेतकऱ्यांना KYC करण्यास इथं सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो।